गोकुळवरती प्रशासक येणारच अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। दूध संस्थांच्या सुनावणीनंतर लगेच ही निवडणूक प्रक्रिया होतीये। गोकुळ संचालक मंडळाची मुदत 4 मेला संपतीये, त्यामुळे 4 मे नंतर गोकुळवर प्रशासक नियुक्ती निश्चित आहे। प्रशासक नियुक्तीबाबत 2 दिवसात अंतिम निर्णय होईल, तर दुसरीकडे गोकुळवर प्रशासक नको या भूमिकेला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता। मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रशासक येणारच अशी भूमिका घेतल्यानं गोकुळमध्ये महायुतीत बिघाडी होण्याची दाट शक्यता आहे। तर गोकुळवर प्रशासक येणारच अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे, पण दुसरीकडे गोकुळ संस्थेवरती प्रशासक नको अशी भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधीच मांडली आहे। मात्र मुख्यमंत्र्यांच्या आलेल्या या विधानामुळे, या स्पष्ट विधानामुळे आता महायुतीमध्ये बिघाडी होते का हे पाहावं लागेल। कोल्हापूरमधली महत्त्वाची बातमी, अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून। शेखर, कस्तुरी बरोबर आहे, मुख्यमंत्र्यांसोबत ही महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती काल पार पडलेली आहे, ज्यामध्ये महायुतीचे सगळेच नेते उपस्थित होते। ज्यामध्ये नाव घ्यायचं झालं तर चंद्रकांत पाटलांपासून जे मंत्री कोल्हापुरातले प्रकाश आंबेडकर आहेत पालकमंत्री, दुसरीकडं हसन मुश्रीफ आहेत, त्यांच्यासह सगळेच नेत्यांची जी आहे ती काल बैठक पार पडली। आणि यामध्ये गोकुळमध्ये येत्या 4 मे पासून त्या ठिकाणी प्रशासक नेमण्यासंदर्भातल्या हालचाली आता 100% सुरू होणार आहेत अशी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी स्पष्टोक्ती दिलेली आहे। त्यामुळं निश्चितच 4 मे रोजी गोकुळची मुदत जी आहे ती संचालक मंडळाची संपते आणि 4 मे नंतर आता त्या ठिकाणी प्रशासक नेमण्यासंदर्भातला आता निर्णय होण्याची देखील शक्यता आहे। पुढच्या 2 दिवसात या प्रशासकासंदर्भातला निर्णय जो आहे तो घेणार आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी प्रशासक नेमले जाईल। मात्र ही आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी म्हणावी, गोकुळची निवडणूक जी आहे ती आपण बघतोय मुदत जी आहे ती संपल्यानंतर आता पुन्हा एकदा त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे अनेकांना जावं लागणार आहे। मात्र ही निवडणूक महायुती म्हणूनच त्या ठिकाणी लढवा असं मुख्यमंत्र्यांनी म्हटले। मात्र दुसरीकडे एक दुसरा पॉइंट आहे, जो म्हणजे एकनाथ शिंदे यांनी मात्र ह्या महायुती म्हणून लढवण्याला विरोध केलेला आहे। त्यामुळे या सगळ्यामध्ये वाद देखील पुढे जाऊन काय होतो का हे पाहणं गरजेचं आहे। सध्या अनेक संस्थांच्या त्या ठिकाणी चौकशी सुरू आहे, त्यांची सुनावणी सुरू आहे, त्या सुनावण्या पार पडल्यानंतरच ही निवडणूक होणार आहे। मात्र तत्पूर्वी 4 मेला मुदत संपल्यामुळे या ठिकाणी प्रशासक नेमलं जाणार आहे। त्यामुळे निश्चितच या सगळ्या बातमीकडे आता कोल्हापूर जिल्ह्यासह अनेक राजकीय क्षेत्रातल्या अनेकांचं लक्ष जे आहे ते असणार आहे। त्यामुळे या घडामोडीत पुढे जाऊन आणखीन काय काय घडतं हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। शेखर, पुढच्या 2 दिवसात नेमकं काय काय घडतंय हे देखील तुमच्याकडून जाणून घेऊ। तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद।